आज आहे ना फक्त 2 मिनिटाचाच व्लॉग तुमच्याशी शेअर करते आहे, कारण मला खूप कमेंट्स येतात की ताई कुठे गायब झाली आहेस आणि व्लॉग टाक, तुझ्यामुळे आम्हाला खूप मोटिवेट झाल्यासारखं वाटतं. तर म्हणूनच म्हटलं चला 2 मिनिटाचा का होईना आपण आज तुमच्याशी व्लॉग शेअर करावा. सध्या माझी खूप धावपळ सुरू आहे आणि लवकरच काहीतरी नवीन मी तुमच्यासमोर सोबत शेअर करणार आहे. त्यामुळे मला थोडा वेळ द्या. तर धावपळ कशाची चालू आहे, जसं की कामही भरपूर आहे, पेपर कटिंगसुद्धा खूप भरपूर ऑर्डर्स येतात. तुम्ही सगळे इतका छान रिस्पॉन्स देता आणि माझ्यावर इतका विश्वास ठेवला आहे ना सगळ्यांनी, की इतक्या ऑर्डर्स आहेत ना की मला असं नाकीनऊ आलं आहे. आणि त्यात माझं एक नवीन गोष्ट पण सुरू आहे की ज्यासाठी मला खूप वेळ द्यावा लागतो आहे. तसंच बघा, सकाळी एक ब्लाऊज पूर्ण केलेला आहे मी आणि त्यानंतर भरपूर पेपरचे जे बॉक्सेस होते ते मला पॅकिंग करायचे होते. त्यातले अर्धे पॅकिंग नरेंद्रनी केले, अर्धे आम्ही नंतर करणार होते, ते शूट करायचं राहिलं. एवढे पेपर कटिंग्स करून आलेले आहेत, ते सुद्धा मार्किंग वगैरे करून मला पोस्टात टाकायचे होते. शिवाय साईड बाय साईड कामाची घाई तर नेहमीच असते. हा दुसरा ब्लाऊज पूर्ण केला आहे खणाचा. ह्या ब्लाऊज जो प्रिन्सेस कट आहे सिम्पल, फक्त याला बॅक साईडला पोटली बटन होतं, तो मी संध्याकाळपर्यंत पूर्ण केला. इथे मला नरेंद्र म्हणत होते की काय तुझं आहे ना, काय चाललं आहे तुझं तुलाच माहिती. त्यावरून मी हसत होते. सो हे बघा तुम्ही, संध्याकाळी 10:30 वाजता मी हा ब्लाऊज पूर्ण केलेला आहे. आणि आज दिवसभरामध्ये फक्त पेपर पॅटर्न आणि 2 ब्लाऊज एवढंच मी पूर्ण केलं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हा ब्लाऊज पूर्ण केला आहे. हा रात्री मी झोपायच्या अगोदर ती कटिंग करून केला होता, कारण हा पण अर्जंट ब्लाऊज होता. तर हा मसाबा पॅटर्नमध्ये डीपनेकमध्ये शिवलेला आहे. याचं तुम्हाला व्हिडिओ लवकरच जुने क्रिएशन चॅनलवरती येईल. ॲक्च्युली माझी इतकी गडबड सुरू आहे, त्यामुळे मला ब्लॉग एडिटिंग करायला वेळ नाही. मी शूट तर करते आहे साईड बाय साईड, पण एडिटिंग करायला वेळ नाही. तर ही जी साडी होती, ही सेमी माहेश्वरी कॉटनमधली साडी होती. ही कस्टमरने मला पाठवली होती आणि ही मला पोर्टरने कस्टमरला रिटर्न द्यायची होती. तर मी हा ब्लाऊज पूर्ण करून घेतला. साडीला फॉल पिको करून घेतलेला आहे आणि पोर्टरचं बुकिंग कस्टमरनीच केलेलं आहे. फक्त जो कस्टमर एम्प्लॉई आहे तो येऊन माझ्याकडनं घेऊन जाणार होता. सो साडी फोल्ड केली, त्यामध्ये ब्लाऊज ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीने एक आपली पॅकिंगचे जे पेपर कटिंगची जी पॅकिंगची पिशवी आहे, त्यामध्ये मी हे रॅप केलं आणि ठेवून दिलं. म्हटलं तो जेव्हा केव्हा येईल ना पिकअपला, तेव्हा डिरेक्टली एका पिशवीमध्ये भरून देऊन टाकायची. सो अशा पद्धतीने मी बऱ्याचदा पोर्टरचं पॅकिंग करते, तुम्ही सगळ्याजणी बघत असाल. आणि त्यानंतर आज देखील पुन्हा मला पेपर कटिंगचे जे पार्सल होते ते डिस्पॅच करायचे होते, पुन्हा त्याची तयारी. त्यामुळे काय होतं आहे, दुपारी क्लासेस असतात, सकाळी पॅकिंग असतं, संध्याकाळी ब्लाऊजची कामं असतात. त्यामध्ये मला एडिटिंगला वेळ मिळत नाही आहे, पण मी प्रयत्न करते, भले दिवसाआड का होईना, पण मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर करणार आहे. सो असा होते माझे 2 दिवस. आणि खरं तर बघायला गेलं ना तर 2 दिवस मी तुमच्यासमोर 2 मिनिटात मांडलेले आहेत, पण यामध्ये माझा इतका प्रचंड वेळ गेलेला आहे की तुम्हाला खरं सांगू नाही शकत मी. सो असे होते माझे 2 दिवस. कसा वाटला व्लॉग नक्की कमेंट करून सांगा, लाईक शेअर करा आणि तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.